देवीच्या दारामध्ये आता VIP पासचाही घोटाळा झाल्याचं उघड झालंय। तेही थोडा तोडका नाही तर तब्बल 12 ते 15 लाख रुपयांचा। त्याची कागदपत्र झी24 तासच्या हाती आली आहेत। आधी देवीच्या ऐतिहासिक दागिन्यांवर डल्ला, नंतर पुजाऱ्यांचा ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभाग। या प्रकरणानंतर आता तुळजाभवानी मंदिरात VIP पासचा लाखो रुपयांचा घोटाळा उघड झाल्याची माहिती अधिकारामध्ये समोर आलेली आहे। धक्कादायक म्हणजे या प्रकरणात वापरलेले VIP पास पुन्हा वापरून आर्थिक लाभही घेण्यात आल्याचा आरोप होतोय। तुळजाभवानी मंदिरातील या VIP पास घोटाळ्याच्या तक्रारी वाढल्यानंतर जिल्हाधिकारी आणि मंदिर समिती अध्यक्ष कीर्ती किरण पुजारी यांनी चौकशी समिती नेमली आहे। 8 दिवसात ही समिती अहवाल देणार आहे। 500 रुपये प्रमाणे प्रति पासचा रेट आहे। तो पास जो दर्शनाला जो लोक येतात त्या लोकांना सतत त्याच लोकांना पास दिले जातात व राजकीय लोक, सामान्य भक्त वगैरे त्यात तुम्हाला दिसणार नाही। आणि हे जे VIP जे पासचा घोटाळा जे आहे हा माझ्याकडं मी RTI मधून माहिती गोळा केली होती। त्याच्यात गेले 4 ते 5 महिने झाले 10 ते 15 लाख रुपयाचा घोटाळा आहे। त्याच्यात तुम्ही कुणाला पास देताय ह्याची पक्की यादी एकतर वेबसाईटला पाहिजे, त्यांच्या संकेतस्थळावर पाहिजे, किंवा ती पक्की यादी तर पाहिजे। सस्पेन्सिनं लिहायचं, परत तोच पास फिरून यायचा। आणि यामुळं भाविकांची लूट, ह्या पासच्या माध्यमातून भाविकांची लूट तुळजापूरमध्ये होते आणि हे देवस्थान बदनाम काही चुकीच्या लोकांमुळं होतंय। तुळजाभवानी मंदिरात रोज 195 VIP पास मोफत मिळतात। मात्र मंदिर कर्मचाऱ्यांशी संगनमत करून काही अधिकाऱ्यांनी या पासचं नियमबाह्य पद्धतीनं वाटप केलं। स्थानिक नेते मंडळी, नगरसेवक, बँक मॅनेजर, हॉटेल मालकांना हे VIP पास खिरापतीसारखे वाटण्यात आले। यापैकी कुणीही अधिकृत यादीत नसल्याचं उघड झालं। यामुळे मंदिर संस्थानला 5 महिन्यात 12 ते 15 लाखांचा फटका बसलाय।